अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना येत्या 17 मेपासून चालू होणार आहे आणि अधिक महिना हा भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी अतिशय पवित्र महिना मानला जातो. तर आता भगवान विष्णूंची सेवा आपण कशी करायची आहे तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, आपल्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीची पण सेवा करू शकता. असं नाही आहे की आपल्याकडे भगवान विष्णूंची फोटो नाही, मूर्ती नाही म्हणून सेवा नाही करायची. आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवरती रोज आपण अभिषेक करायचा आहे, महिनाभर आपल्याला सेवा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, त्यामुळे आपण प्रत्येकजण सेवा करू शकतो. आणि या महिन्यात भगवान विष्णूंची सेवा केलेली एवढी छान, आपल्याला एवढी फलदायी ठरते. कारण बघा, भगवान विष्णूंची सेवा केल्याने आपल्याला लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि लक्ष्मी माता जेव्हा प्रसन्न होते तेव्हा आपल्या घरात भरभराट होत असते. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे आणि भगवान विष्णूंची पण सेवा करायची आहे. त्यामुळेच आपल्याला आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर रोज आपल्याला अभिषेक करायचा आहे, जलाभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना आपल्याला पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. जर पुरुष सूक्त येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपण 108 वेळेस पठण करू शकता. बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेक करून मूर्ती जागेवरती ठेवायची आहे आणि पुष्प अर्पण करायचं आहे, गंध अर्पण करायचं आहे, धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे. तुम्ही नैवेद्य ठेवू शकता, काहीतरी गोड. जे काहीच नसेल तर खडीसाखर ठेवायची आहे. यावर्षीचा अधिक महिना जो आलेला आहे तो पूर्ण मे महिन्यामध्ये आलेला आहे, म्हणजे मुलांच्या सुट्ट्यांच्या वेळेस आलेला आहे. तेव्हा आपल्याला गावी वगैरे जायचं असतं, इकडे तिकडे बाहेर. तर आपण संकल्पयुक्त सेवा तर करू शकत नाही आहे. मग सेवा कशी करायची आहे, तर आपल्याला नित्य सेवा करायची आहे. भगवान विष्णूंची नित्य सेवा करायची आहे. म्हणजेच आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे नित्यसेवेमध्ये. ते कसं करायचं ते आपण पुढे पाहूया. तर रोज सकाळी आपली जेव्हा देवपूजा होते तेव्हा आपण सेवा करत असतो, नित्यसेवा. तर त्या नित्यसेवेमध्ये आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला रोज जास्त वेळ नसेल तर 3 वेळेस तुम्ही पठण करू शकता. आणि जर तुम्हाला वेळ असेल किंवा एखाद्या दिवशी जास्त वेळ असेल तर तुम्ही 11 वेळेसही पठण करू शकता. आणि ज्या दिवशी वेळ नाही त्या दिवशी तुम्ही 3 वेळेस पठण करू शकता. आणि व्यंकटेश स्तोत्र हे एकदम 2 मिनिटात पठण होणार आहे, त्यामुळे तुम्ही 3 वेळेस आरामात करू शकता. व्यंकटेश स्तोत्राची सेवा म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे. आणि या महिना म्हणजे भगवान विष्णूंसाठी असतो. अधिक महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर आपण नित्यसेवेमध्ये रोज 1 वेळेस पुरुष सूक्ताचं पठण करू शकता आणि 1 वेळेस स्त्री सूक्ताचं पठण करू शकता. आपल्याला ही सेवा नित्यसेवेमध्ये करायची आहे. म्हणजे जर आपल्याला कुठे सुट्टीला एखादा दिवस जायचं असेल तरी चालतं, म्हणजे गॅप पडला तरी चालणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता, विष्णू सहस्त्रनामावली पठण करू शकता. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून ऐकू शकता, श्रवण केल्याने पण फळ भेटतं. तुम्हाला जर वेळ असेल तर दिवसभरात कधीही विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली तुम्ही पठण करू शकता. विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली हे पठण करायला जरा जास्त वेळ लागू शकतो, पण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही करू शकता. जर वेळ नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण केलं तरी चालेल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 आणि आपल्याला रोज नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुम्ही 3 वेळेस करू शकता, 5 वेळेस करू शकता किंवा वेळ असेल तर 11 वेळेस करू शकता. मी इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला 1 वेळेस पठण केलेलं दाखवत आहे, तुम्ही त्याप्रमाणे पठण करू शकता. व्यंकटेशो वासुदेवो पद्मनमित विक्रमः शंकर्षणो निरुद्धुष्व शेषाद्रिपतिरेव च जनार्दन पद्मनामो व्यंकटचलवासिनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सलो गोविंदो गोपती कृष्ण केशव गरुडध्वज वराहो वामनेश्वर नारायण अदुक्षज श्रीधर पुंडरीकाक्ष सर्व देवस्तुतो हरी श्रीनृसिंह महासिंह सूत्रकार पुरातनः रमानाथो महाभर्ता मधुर पुरुषोत्तम चोलपित्रप्रिय शांतो ब्रह्मांदिन वरप्रद श्रीनिधी सर्वभूताना भयकृत भयनाशनः श्रीराम रामभद्रश्वः भवबंधकमोचक भूतावासो गिरिवास श्रीनिवासाय श्रीयपती अच्युतानंद गोविंदो विष्णु व्यंकटनायक सर्वदैवक शरण सर्वदैवक दैवत समस्त देवकच सर्वदेव शिखामणी इति द कीर्तित यस्य विष्णुरमतेजसः त्रिकाल्यः पटे नित्य पाप तस्य न विद्यते राजद्वारे पठते घोरे संग्रामे रिपुसंकटे भूतसर्पपिशाचादी भय नास्ति कदाचन अपुत्रो लभते पुत्रान् निर्धन धनवान् भवेत्
रोगार्तो मूर्छते रोगात बुद्धो मूर्छते बंधनात् यदि दिष्टितं लोके तत् पाप्त न संशय ऐश्वर्य राज सन्मान भुक्ती मुक्ती फलप्रदम विष्णुलोकेक सोपान सर्व दुःखेक नाशनम सर्व शौर्यप्रदनुना सर्व मंगलकारकम मायावी परमानंदातुक्ता वैकुंठमुक्तमं स्वामी पुष्किरी नितर्ये रम्या सह मोदते कल्याणभूतगात्राय कामातीर्थाय प्रदायिनी श्रीमत व्यंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. त्याचबरोबर रोज तुम्ही 11 वेळेस किंवा 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्राचं पठण करू शकता. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. 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 भगवान विष्णूंच्या सेवेबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे, म्हणून लक्ष्मी गायत्री मंत्राचं पण आपल्याला पठण करायचं आहे. विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम. बघा, या व्हिडिओमध्ये मी विष्णू गायत्री मंत्राचं पठण करून दाखवलेलं आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण केलेलं आहे. तुम्ही 11 वेळेस करू शकता किंवा 16 वेळेस करू शकता, जसं तुम्हाला वेळ आहे तसं. आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व सेवा कराव्या असं नाही आहे. तुम्हाला जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या तुम्ही एखादी सेवा रोज ठरवून नित्य सेवेमध्ये तुम्ही ती ॲड करू शकता, की रोजच ती 3 वेळेस करा, व्यंकटेश स्तोत्र 3 वेळेस करा. म्हणजे तुम्हाला जी शक्य होती सेवा ती तुम्ही करू शकता. आपल्याला या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, पण वेळ नसेल तर सर्व सेवा करणं शक्य नाही आहे. त्यामुळे जी तुम्हाला शक्य आहे ती सेवा तुम्ही निवडा आणि त्याप्रमाणे तुम्ही महिनाभर ती नित्य सेवेमध्ये ॲड करून तुम्ही सेवा करा. अधिक महिना हा खूप पवित्र मानला जातो. या अधिक महिन्यामध्ये दान धर्म करायचा असतो आणि सेवा करायच्या असतात. आपल्याला सत्यनारायण पण केले जातात या महिन्यामध्ये. त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा जी शक्य आहे ती करू शकता, पण आवर्जून एक सेवा तरी आपण या महिन्यामध्ये करावी. चला तर मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सेवा करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.